श्री स्वामी समर्थ. अध्याय 14. अक्कलकोटच्या पवित्र भूमीत आज सकाळचं वातावरण काहीसं वेगळंच होतं. मंद सूर्यप्रकाश, पक्ष्यांचे किलबिल आणि दूरवरून येणारा मंद घंटानाद या सगळ्यात स्वामी नेहमीप्रमाणे विठ्ठल मंदिराजवळील चबुतऱ्यावर विसावले होते. त्या दिवशी एक अनोखा प्रसंग घडणार होता. एक बेचैन स्त्री स्वामींच्या चरणी. दूर गावातून एक स्त्री धावतच स्वामींकडे आली. केस विस्कटलेले, डोळ्यात पाणी, आवाज थरथरत. स्वामी, माझा मुलगा, तो रात्रभर रडतो, झोपत नाही, काहीतरी त्याला त्रास होतोय. वैद्य दाखवले, औषधं दिली, पण काहीच लाभ होत नाही. तिचं बोलणं ऐकून बाजूला बसलेले भक्तही अस्वस्थ झाले, पण स्वामींच्या चेहऱ्यावर मात्र अपार शांतता होती. स्वामी अलगद म्हणाले, बाई, मुलाच्या त्रासाचं कारण घराबाहेर नाही, घरातच आहे. स्त्री हतबल होऊन म्हणाली, घरात? पण तिथेच काय आहे स्वामी? स्वामींचे दृष्टी गंभीर झाली. स्वामी म्हणाले, भीतीचा भूत आहे. स्त्री घाबरली. भूत? माझ्या मुलाला भूत लागलंय. स्वामी हसले, खरं भूत म्हणजे भीती. तू स्वतः दिवसभर भीतीने थरथरतेस. तुझी भीती तुझ्या मुलात गेलीय बाई. रात्रभर तू विचार करतेस, काय होईल, कसं होईल. ही भीती मुलाच्या मनात उतरली. स्त्री अवाक झाली, भक्तही थक्क झाले. स्वामी पुढे म्हणाले, जगात खरं भूत म्हणजे भीती. जिथे भीती आहे तिथे देव राहत नाही. तू आधी स्वतःचं मन शांत कर. तुझी भीती निघून गेली की तुझा मुलगाही शांत झोपेल. स्वामींचा स्पर्श आणि चमत्कार. स्वामींनी त्यांच्या समोर ठेवलेलं पानपत्र हळूच उचलून तिला दिलं. हे मुलाच्या उशीखाली ठेव आणि झोपण्याआधी रोज मनात एकदाच म्हण, स्वामी समर्थ, बाकी माझ्यावर सोपव. स्त्रीने ते पान घेतलं. स्वामींच्या पायाला स्पर्श करताच तिची भीती जणू वितळत गेली. त्या रात्री मुलगा शांत झोपला. दुसऱ्या दिवशी ती स्त्री पुन्हा स्वामींच्या चरणी आली, डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू. स्वामी, माझं घर शांत झालं. स्वामी म्हणाले, भीती नसेल तर देव स्वतः घरात प्रवेश करतो. श्री स्वामी समर्थ.